नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. ते म्हणतात ना, विज्ञान जिथे संपते तिथे महादेवांची शक्ती सुरू होते. आपण सर्वांनी केदारनाथच्या अनेक कथा ऐकल्या असतील, पण आज मी तुम्हाला एक अशी ट्रू स्टोरी सांगणार आहे जी तुमचा विश्वास आणि श्रद्धा दुप्पट करेल. एका अशा भक्ता ज्याला मरणाने घेरले होते, पण भोलेनाथने त्याला मरणाच्या दारातून कसे परत आणले, चला पाहूया. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याला डॉक्टरांनी साफ सांगितले होते की तुमच्याकडे आता फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. कारण हे की त्याला लास्ट स्टेज कॅन्सर होता. शरीरोशरीर वेदना होत होत्या, पण मनात एकच जिद्द होती, शेवटचा श्वास माझ्या महादेवांच्या चरणीच घ्यायचा. तो भक्त केदारनाथला पोचला, पण निश्चितीच त्याचे नशीब भेटले नाही. थंडीचे दिवस होते आणि मंदिराचे दरवाजे शीतकालीनसाठी बंद झाले होते. सगळी माणसे खाली निघून गेली होती. चोहीकडे फक्त बर्फाचा थर होता. तो भक्त थकला होता, हरला होता, पण त्याने हार मानली नाही. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात फक्त एक ब्लँकेट घेऊन झोपला, या आशेत की आता महादेवच मला भेटायला येतील. पूर्ण 6 महिने उलटले. जेव्हा उन्हाळा सुरू झाला आणि मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी पुजारी वर आले, त्यांना एक चमत्कार दिसला. तो भक्त तिथेच झोपमेला होता. सगळ्यांना वाटले तो मर्देला आहे, पण जेव्हा त्याला हलवले तो व्यक्ती अगदी सहजपणे उठून उभा राहिला. तो म्हणाला, मला वाटले मी आत्ता फक्त 10 मिनिटांचाच झोपलो आहे. एक साधू बाबा आले होते. त्यांनी मला त्यांच्या कमंडळूतलं पाणी पाजलं आणि म्हटले, उठ बाळ, दरवाजे उघडले आहेत. मित्रांनो, जेव्हा त्या भक्ताची मेडिकल टेस्ट झाली तेव्हा डॉक्टरही चकित झाले. त्याच्या शरीरातला कॅन्सर पूर्णपणे गायब झाला होता. 6 महिने बर्फात बिना अन्न पाण्याचा तो जिवंत कसा राहिला हे विज्ञानाला कधीच कळणार नाही, कारण ही शक्ती होती महादेवांची. जर तुमचाही महादेवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि या व्हिडिओला शेअर करा.